बघणार आहोत काय होतं ते. मागच्या वेळेस आपण आसनं पाहिली होती, नंतर बंद पाहिले होते, नंतर शुद्धिक्रिया पाहिल्या होत्या आणि प्राणायामाचाच एक भाग आपला फक्त माझा अंदाज की प्राणायामाचेच इफेक्ट फक्त राहिले होते आपल्याला. हम्म. तर आता प्राणायामाचे काही म्हणजे फिजिओलॉजिकल इफेक्ट होतात योगिक प्रक्रियांच्या मध्ये ते आपण पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय बघणार आहोत की तर प्राणायाम काय की मेकॅनिझम कसं होतं प्राणायामाचं. किंवा म्हणजे ऍक्च्युली कशी ऍक्शन होते किंवा काय होतं मेकॅनिझम त्याच्यामध्ये नक्की की तुम्हाला माहिती आहे की रेस्पिरेटरी सिस्टीम काय होते की शक्यतो इनव्हॉलेंटरी वर्क होते पण थोडासा भाग हा आपण व्हॉलेंटरी मुवमेंटद्वारे पण थोडासा कंट्रोल करू शकतो. त्याच्यावरती हा प्राणायाम काय आहे, पूर्णपणे बेस आहे. म्हणजे थोडक्यात काय होतं ह्याच्यामध्ये की तुमचं जे काही श्वासाची खोली आहे किंवा श्वासाचा जो वेग आहे किंवा श्वासाचा जो रेट आहे तुमचा, तो काय करतो की तुमची ऑक्सिजन शरीरातली रिक्वायरमेंट कशी आहे. आता तुम्ही पळताय हं तर पळताना काय होतं की तुम्हाला जास्त ऑक्सिजन लागतो कारण तुमचे मसल जास्त काम करत असतात. अशा वेळेस तुम्हाला काय होतं की दम लागतो म्हणजे काय होतं की तुम्ही जास्त श्वास घ्यायला लागता. म्हणजे श्वसनाचा वेग वाढतो, श्वसनाचा रेट वाढतो, श्वसनाची डेप्थ कमी होते, पण श्वास फास्ट फास्ट घेणे, पूरक करणे, रेचक करणे, पूरक करणे, रेचक करणे असं तुमची. पण तेच तुम्ही बसलेल्या स्थितीत आहात तर त्यावेळेस ऑक्सिजन रिक्वायरमेंट काय असते तुमची शरीराची कमी असते. अशा वेळेस नॉर्मल श्वसन होतं किंवा नॉर्मल ब्रिदिंग रेट असतो आपला. तर हे सगळं ऑक्सिजनची तुमच्या शरीरातली रिक्वायरमेंट कशी त्याच्यावरती तुमचा श्वसनाचा वेग, श्वसनाची खोली ह्या गोष्टी काय होतात अवलंबून असतात. आता प्राणायामामध्ये काय करतो आपण बरेच चेंजेस करतो किंवा बऱ्याच गोष्टी काय करतो ऐच्छिकपणे घडवून आणतो. मग ते ह्याच्यामध्ये काय नक्की मेकॅनिझम होतं प्राणायामामध्ये की फिजिओलॉजिकल चेंजेस काय होतात त्याच्यामध्ये. तर जे काय आपण मॉडिफिकेशन करतो आपल्या श्वासनामध्ये त्याच्यामुळं म्हणजे पूरक फेज मध्ये म्हणजे आता आपण श्वास घेतो तिला पूरक म्हणतो, जे श्वास थांबवतो ते कुंभक म्हणतो आणि कुंभक अंतकुंभक आणि बहिकुंभक दोन असतात. म्हणजे अंतकुंभक म्हणजे श्वास आत घेऊन थांबणे त्याला आपण अंतकुंभक म्हणतो आणि श्वास सोडून थांबणे त्याला कुंभक म्हणतो आणि रेचक पण. तर प्रत्येक फेज मध्ये काय होतं ते बघा आता तो पूरक फेज मध्ये. तर आता पूरक फेज मध्ये काय होतं की एंट्री थोड्या प्रमाणामध्ये कसं असतं की इन्स्पिरेशनची ही एक फेज आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की आपण शक्यतो श्वास कुठून कंट्रोल केला जातो तर मेडुला ऑब्लोंगेटा म्हणून आपल्या जे ब्रेनमध्ये सेंटर आहे तिथून हा काय होतं रेस्पिरेटरी सेंटर मधनं मेडुला ऑब्लोंगेटाद्वारे आपली ही श्वसनाची प्रोसेस काय होते पूर्णपणे कंट्रोल केली जाते. आता पूरक काय करतो आपण व्हॉलंटरीली घेतो म्हणजे काय करतो की ह्याच्यामध्ये काय करतो व्हॉलंटरीली घेतो म्हणजे आपण साधारणतः आपण एक सहज प्रोसेस आहे म्हणजे त्याला आपल्याला काही एक्स्ट्रा वेगळे एफर्ट्स करावे लागत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की आपण श्वास घेतो तो कसा असतो अगदी हळुवारपणे युनिफॉर्मली म्हणजे अगदी एका सहज गतीने घेतो म्हणजे त्या गतीमध्ये खाली वरपणा नसतो. तर आपण काय करतो तो एका युनिफॉर्म किंवा एखाद्या तालबद्ध गतीने आपण तो श्वास काय घेतो श्वास घेतो आणि स्पीड पण कसं असतो श्वासाचा नॉर्मल रेग्युलर स्पीड मध्ये आपण घेतो ते स्लोली घेतो. आणि त्यामुळं आणि असं काय करतो आपण त्याच्यामध्ये श्वास घेताना आपण त्याचा वेळ वाढवतो. म्हणजे आता पूरक तुम्ही घेत असताना कॉन्शियसली जेव्हा तुम्ही प्राणायामामध्ये पूरक घेता तेव्हा तुम्ही त्याचं काय करता आपोआपच हळुवारपणे इनेलेशन करताना ते इनेलेशन डीप होतं आणि ते डीप घेताना पण स्लोली स्टडीली तालबद्धपणे घेताना काय होतं की तो अगदी पण वाढतो त्याचं ड्युरेशन वाढतं वेळ वाढतो. आणि त्याच्यामुळे काय होतं ड्युरेशन वाढल्यामुळे असं साधारणतः ह्या प्राणायामामध्ये होतं. त्याच्यामुळे काय होतं की जो काही प्रेशर आहे आपल्या ह्याच्यातलं प्रेशर कमी झालेलं असतं आतलं त्यामुळं श्वास काय होतो की बाहेर जिथं दाब जास्त आहे तिथून कमी दाबाकडे काय होतं की हवा ओढली जाते. मग तसं इन्स्पिरेशन मध्ये आपल्या छातीतला काय होतं की निगेटिव्ह होतो दाब म्हणजे प्रेशर कमी होतं आणि आपोआपच काय होतं की खोलवरपणे श्वास काय केला जातो की आतले पल्मोनरी प्रेशर कमी झाल्यामुळे बाहेरून आपण श्वास हळुवारपणे घेतो. पण भस्त्रिका प्राणायामामध्ये काय होतं की आपण इथे रॅपिडली श्वास सोडतो श्वास घेतो सोडतो म्हणजे अगदी हाफ सेकंदाचं सायकल असतं. म्हणजे एका सायकलमध्ये आपण साधारणतः 120 पूरक आणि रेचक करतो भस्त्रिका प्राणायामामध्ये. अनुलोम विलोम आणि सूर्यभेदन प्राणायाम
मध्ये काय करतो आपण साधारणतः की लेफ्ट नॉस्ट्रिल द्वारा म्हणजे अनुलोम विलोम मध्ये लेफ्ट आणि राईट नॉस्ट्रिल दोन्हींचा वापर करतो, म्हणजे डावी आणि उजव्या नाकपुडीचा वापर करतो. आणि सूर्यभेदन प्राणायामामध्ये आपण फक्त उजव्या नाकपुडीचा उपयोग करतो. उज्जयी भ्रामरी प्राणायामामध्ये काय करतो आपण, आपलं जे इपिग्लॉटिस आहे, जे श्वासनलिकेवरती आणि अन्ननलिकेवरती झाकण टाकतं, तर त्या ग्लॉटिसचं कॉन्ट्रॅक्शन करतो आपण इपिग्लॉटिसचं. आणि त्यामुळे काय होतं, त्याचं आकुंचन करतो ग्लॉटिसचं. आणि त्यामुळे काय होतं की थ्रोट मसल्स काय होतात की व्हेंटिलेशन कमी, म्हणजे एक प्रकारचं कंपन निर्माण होतं किंवा त्याला थोडं ऑब्स्ट्रक्शन किंवा रेझिस्टन्स निर्माण होतो ग्लॉटिसचा. आणि त्यामुळे हवा काय होती की एक प्रकारे आवाज करत किंवा कंपन करत जाते, म्हणजे भ्रामरी आणि ह्याच्यामध्ये उज्जयी प्राणायामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय होतं पूरक फेज मध्ये, की आपले लंग काय होतात किंवा आपली फुफ्फुसं काय होतात, पूर्णपणे प्रसरण पावतात. आणि ज्या काही अल्व्हिओला आहेत, म्हणजे फुगे आहेत आपल्या श्वासनलिकेला, पुढं पुढं काय असतात, म्हणजे आपली श्वासनलिका असते, श्वासनलिकाचे परत काय होतात, भाग पडतात. त्याचे काय म्हणतात, त्याला ब्रॉन्कस, म्हणजे आधी ब्रॉन्कस असतो, ट्रॅकिया असतो, ट्रॅकियाचे दोन भाग पडतात, ब्रॉन्कस. ब्रॉन्कस परत पार्ट पडतात, त्याला ब्रॉन्किओलाय म्हणतात. आणि ब्रॉन्किओलायच्या पुढे फुगे असतात. माईक ऑफ करा जे कोण बोलतंय त्यांनी. समृद्धी मॅम, समृद्धी मॅम, तुमचं माईक ऑफ करा. तर आपण काय करतो साधारणतः, जे काही आधी बनलं की ट्रकिया असतो, ट्रकियाचे भाग पडतात दोन, ब्रॉन्कस म्हणतो आपण त्याला. एक उजवीकडे उजव्या फुफ्फुसात, एक डाव्या फुफ्फुसात, त्याला आपण ब्रॉन्कस म्हणतो. ब्रॉन्कसचे परत छोटे पार्ट पडतात, त्याला आपण ब्रॉन्किओलाय म्हणतो. आणि ब्रॉन्किओलायच्या पुढे फुगे असतात छोटे छोटे, त्याला आपण अल्व्हिओलस म्हणतो. आणि ह्या अल्व्हिओलस मध्ये काय होतं जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा, की पूरक मध्ये, की आपापच काय होतं की ते किती नाही म्हटलं तरी काय होतात की त्याच्यामध्ये आपण जेव्हा पूरक करतो तेव्हा ऑक्सिजन काय होतो की अल्व्हिओलर वॉल स्टिम्युलेट होतात. आणि काय होतं की त्याच्यामुळे ते आपापच इम्पल्स काय होतो, इन्स्पिरेशन सेंटरकडे जातो, की आता तुमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय ऑक्सिजन किंवा अल्व्हिओला किंवा त्याचं त्वचा स्ट्रेच झाल्यामुळं रिसेप्टर तिकडे जातात. आणि मग आपापच काय होतं की हळूहळू रेचक चालू करा असं आपल्याला ब्रेन सांगतो. आणि मग आपली हळूहळू आपण काय करतो की जे काय आहे ते हळूहळू रेचकाच्या पुढची प्रोसिजर आपली चालू होते. आता इथं काय होतं की आपण आपलं डायफ्रॅम पण काय होतो की खालच्या बाजूला श्वास घेताना काय होतो, किती नाही म्हणलं तरी वरच्या बाजूला असं थोडं ओढलेला स्लाइटली काय होतो की आतल्या बाजूला आणि कंट्रोलपणे ओढला जातो. हं? आणि वरच्या बाजूचे सगळे आपले जे लंग्स आहेत ते काय होतात, हवेने पूर्णपणे भरून जातात. आणि पूर्ण इन्स्पायरेशन किंवा आपली जी काही अंतश्वसनाची प्रक्रिया आहे ती काय होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आणि त्याच्यामुळे गॅसियस एक्सचेंज होण्याला किंवा कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं प्रदान आणि आदान व्हायला काय होते, मदत होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे नॉर्मली जर आपण इनहेलेशन आपलं काय असतं की 1.5 सेकंद आहे, तर ह्या पूरकामुळं काय होतं की ते 2 ते 5 सेकंदापर्यंत वाढतं. आणि त्याच्यामुळे समजा आपण नॉर्मल 500 ml हवा आत घेत असो, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की 1 ते 1.5 लिटर हवा आत घेतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या जे फुफ्फुस आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजनचं आदान प्रदान होतं. आणि शरीरात खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला एनर्जेटिक आणि काय होतं की फ्रेश वाटतं, किंवा शरीराच्या पेशींना काम करायला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो. आणि त्याचं काम काय होतं, साधारणतः जास्त प्रमाणामध्ये काय होतं की सुधारतं. हे आपण काय पाहिलं ह्याच्यामध्ये पाहिलं. आता कुंभक फेज मध्ये ह्याच्यामध्ये काय होतं, आपण हे पूरक फेज मध्ये पाहिलं. कुंभक फेज मध्ये काय होतं, तर इथं आपण व्हॉलंटरी कंट्रोल करतो श्वसनावरती. आपण जेव्हा श्वास आत घेतो आणि तो श्वास काय करतो, रोखून देतो. म्हणजे ही ऐच्छिक प्रक्रिया आहे. आपण ऐच्छिकपणे काय करतो, आपल्याला सहन होईल असं काय करतो, श्वास काय करतो, रोखून ठेवतो. आता ते योगानुसार आपल्याला प्रपोर्शन सांगितलेले की बाबा 2:4:8 प्रमाण, म्हणजे 2 सेकंद जर तुम्ही श्वास घेतला, 4 सेकंद तो तुम्ही श्वास काय करता, रोखून ठेवता. आणि 8 सेकंद तो श्वास रेचक करायला किंवा सोडायला वेळ घेता. रेचकाला आपण सगळ्यात जास्त चौपट वेळ घेतो. आणि इथं काय सांगितलेलं असतं की आपण इथे काय बघतो की ह्या पूरकानंतर आपण काय करतो, आपण
श्वास घ्यायचा थांबवतो आणि काय करतो की हवा जास्त प्रमाणात कुंभक करतो. मग त्याच्यामुळे काय होतं की आपले हे पल्मोनरी जे काय आपल्याला हवा आहे ती आतमध्ये काय होते अल्व्हेओलामध्ये जास्त वेळ राहते आणि तिथं काय होतं की जास्त वेळ राहिल्यामुळं ऑप्टिमम कपॅसिटीने काय होतं अल्व्हेओलाच्या बाजूला ज्या कॅपिलरीज असतात त्यातून त्या रक्तातल्या कॅपिलरीज मधून कार्बन डायऑक्साईड वायू अल्व्हेओलामध्ये घेतला जातो आणि ऑक्सिजन त्याच्या आतमध्ये टाकला जातो आणि अशा प्रकारे जास्त प्रमाणामध्ये काय होतं की ऑक्सिजन तिकडे जाऊन कार्बन डायऑक्साईड वायू पूर्ण लंग्स मध्ये किंवा अल्व्हेओलामध्ये येतो. आणि अशा प्रकारे काय होतं की आपल्याला एक प्रकारचं स्ट्रॉंगर इथं काय लागतो आपल्याला मोटर कंट्रोल लागतो. प्रत्येकाला काय असतं की ते प्रत्येकाच्या कपॅसिटी प्रमाणे कुंभक काय असतो प्रत्येकाचा कमी जास्त होऊ शकतो. आणि इथं काय होतं की त्यामुळे आपापच काय होतं की आपल्याला ग्रॅज्युअली काय होतं की कार्बन डायऑक्साईडचं काय होतं की कॉन्सन्ट्रेशन अल्व्हेओलामध्ये किंवा ब्लड अल्व्हेओलाच्या ब्लडमध्ये वाढतं आणि त्यामुळं काय होतं की आपोआपच काय होतं की अ, हळूहळू मग जेव्हा आपल्याला की आपण कुंभक आता ठेवू शकत नाही असं वाटतं, तेव्हा आपण काय करायला लागतो रेचेक करायला लागतो आणि हा सगळा कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो मॅक्झिमम प्रमाणामध्ये काय होतो की आपण बाहेर टाकतो. समजा आपण 20 सेकंद जर ब्रीथ होल्ड केला किंवा कुंभक केला तर काय होतं की त्याच्यामध्ये काय होतं की ब्लड जो व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये काय होतं की साधारणतः जो गॅसियस एक्सचेंज होतो किंवा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड इकडून तिकडून आदान प्रदान होतं ते नियरली काय होतं की 25 टाइम म्हणजे 25 पट्टीने वाढतं. म्हणजे 25 पटीने काय होतं ते वाढतं म्हणजे नॉर्मल जे आपण श्वास घेतो त्याच्यापेक्षा 25 पटीने कुंभकामध्ये ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं आदान प्रदान वाढतं आणि अजून काय होतं की हार्टमध्ये जे ब्लड आहे ते पण जास्त प्रमाणामध्ये पंप केलं जातं किंवा शरीरामध्ये फेकलं जातं आणि त्यामुळं काय होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड शुद्धीकरण किंवा काय म्हणू शकतो आपण ऑक्सिजनेशन होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो की कॅपिलरी थ्रू अल्व्हेओलामध्ये येऊन त्याच्यामध्ये काय होतं की त्याला बाहेर काय होतं फेकलं जातं. आता प्रामुख्याने आपण काय करतो की समजा आपण नॉर्मली काय करतो की साधारणतः आपण 7.5 लिटर जी हवा आहे ती काय करतो आपण प्राणायामामध्ये काय करतो म्हणजे नॉर्मल ब्रिदिंग मध्ये काय करतो 1 मिनिट 1 मिनिटाच्या ड्युरेशन मध्ये आपण काय करतो 7.5 लिटर हवा काय करतो आपण बाहेर फेकतो एक्सेल करतो आणि अ, त्याच्यामध्ये जे काय प्राणायाम आहे प्राणायामामध्ये काय करतो आपण प्राणायामामध्ये आपण साधारणतः 3 ते 5 लिटर एअर काय करतो म्हणजे ऑक्सिजन कमी असतं आणि कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात ठेवून आपण हवा काय करतो बाहेर फेकतो. म्हणजे त्यामुळं काय होतं की साधारणतः असं म्हणलं जातं की 20% जो ऑक्सिजन आहे तो काय करतो ऑक्सिजन तो प्राणायामामध्ये म्हणजे नॉर्मल ब्रिदिंग पेक्षा 20% ऑक्सिजन काय आहे साधारणतः म्हणजे प्राणायामामध्ये असं लोक म्हणतात की ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो ऑक्सिजन जास्त तसं नाहीये. ऍक्च्युली प्राणायामामध्ये जी कुंभक प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ ब्लड कॉन्टॅक्ट राहिल्यामुळं किंवा आपण श्वास रोखून धरल्यामुळं आदान प्रदान जास्त होतं आणि ऑक्सिजन त्यामुळे जास्त प्रमाणात ब्लडमध्ये घुलतो. ह्याचा असा अर्थ नाही की कम्प्लीट नॉर्मल ह्याच्यामध्ये काय होईल की विदाऊट कुंभका जर प्राणायाम केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनेशन होतं ही कल्पना काय आहे चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे की कुंभक जर तुम्ही पकडला प्राणायामामध्ये तर तुमचं ऑक्सिजनेशनचं प्रमाण काय होतं बऱ्यापैकी वाढतं. आणि हे सगळं किमोरिसेप्टर्सवर किंवा नर्व्हवर असतं की लंग्समध्ये हे सगळे केमिकल रिसेप्टर्स असतात आणि ह्या केमिकल रिसेप्टर्स उद्युक्त होतात म्हणजे तुमचं कार्बन डायऑक्साईड कमी झाला म्हणजे रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात जातं तुम्ही इनहेल करा ऑक्सिजन घ्या नंतर तो बाहेर टाकायचा आहे तर मग ते केमोरिसेप्टर्स काम करतात आणि मग परत त्यांना हे सगळं केमिकल गोष्टी किंवा एन्झाईम्सच्या केमिकलवरती किंवा व्हॅसोरिसेप्टर किंवा प्रोप्रायोरिसेप्टर असतात त्यांना काय होतं स्टिम्युलेशन मिळतं आणि ते स्टिम्युलेशन ब्रेनकडे जातं आणि ब्रेन मग आपल्या त्या त्या अवयवांना काय करतं की असं श्वास घ्या श्वास सोडा ह्या गोष्टी आपण सांगतो. प्राणायामामध्ये आपण थोडा ह्याच्यावरती ऐच्छिक कंट्रोल करून काय करतो बऱ्याच गोष्टींचा काय करू शकतो फायदा घेऊ शकतो. म्हणजे साधारणतः आता प्राणायामाचा ह्याच्यामध्ये काय फायदा होतो की आपल्याला काय होतं की
अवेअरनेस येतो आपल्या श्वासाबद्दल. काय होतं की पण जागरूक होतो. नॉर्मली आपण श्वसनाकडे एवढं लक्ष देतो का? नाही. तर प्राणायामामुळे आपल्या श्वसनाबद्दल काय होते, आपल्याला जागरूकता निर्माण होते किंवा अवेअरनेस निर्माण होतं. म्हणजे ही प्राणायाम किंवा श्वसन ही काही मेकॅनिकल प्रोसेस नाहीये. तर इथं काय आहे, साधारणतः इथं प्रत्येकाने काय केलं पाहिजे की पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता आपोआपच होते आणि आपलं काय होतं की पूर्णपणे श्वसनाबद्दल आपल्याला जागरूकता येते. आपल्या श्वसनाकडे काय होतं, आपलं पूर्णपणे वैचारिक लक्ष जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपोआपच काय होतं की किती नाही म्हटलं तरी पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे असल्यामुळे काय होतं, मेंदूंचे जे विचार आहेत ते काय होतात, पूर्णपणे आपले काय होतात, कमी होतात. हं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की किती नाही म्हणलं तरी सगळ्या ह्या ऑक्सिजन किंवा ब्लडमुळे आपल्या शरीराला काय होतं की पूर्णपणे चांगला पुरवठा होऊन आपले शरीर पूर्णपणे काय होतं की एनर्जेटिक होतं. आता प्रामुख्याने आपल्याला काय बघायचं की रेचक फेजमध्ये, आता आपण कुंभक बघितला. आता रेचक फेजमध्ये काय होतं, तर जेव्हा आपण कुंभकामध्ये रिटेन करतो, कुंभकामध्ये काय करतो, आपण श्वास रोखून धरतो. मग आपल्याला खूप वेळ, बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये वेळ मिळतो की आपल्याला. आणि इथं जर आपण कुंभकामध्ये जालंधर बंद बांधला तर त्याचे अजून इफेक्ट काय होतात, जास्त प्रमाणात. जालंधर बंद, उड्डाण बंद आणि मूलबंद, म्हणजे तुम्ही आंतरकुंभक करून जर जालंधर बंद बांधला प्राणायामामध्ये आणि उड्डाण बंद पण बांधला आणि मूलबंद पण बांधला, तर त्याचे इफेक्ट काय होतात, अजून जास्त प्रमाणामध्ये किंवा चांगले इफेक्ट आपल्याला मिळतात. मग आता हळू काय होतं, जेव्हा आपण श्वास कंट्रोल करतो तेव्हा काय होतं की कळायला लागतं की आता ऑक्सिजन कमी व्हायला लागलाय, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढायला लागलं, तर आता आपल्याला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला पाहिजे. म्हणून मग केमोरिसेप्टर उद्युक्त होतात आणि आपली काय होते, रेचकाची प्रक्रिया काय होते, चालू होते. पण इथे आता पर्पजफुली आपण रेचक करतो साधारणतः. आपण उज्जयी आणि सूर्यभेदन प्राणायामामध्ये का किंवा अनुलोम विलोम प्राणायामामध्ये नाकपुड्यांनी श्वास काय करतो, बाहेर म्हणजे सगळ्याच प्राणायामामध्ये. तर त्याच्यामुळे काय होतं की जे आपलं जे आतलं लंगचं प्रेशर आहे किंवा इंट्रापल्मोनरी प्रेशर जे म्हणतो, इथे काय होतं, रेचकामध्ये स्लोली काय होतं, रिड्यूस होतं. आणि अल्वेला काय होतात, ग्रॅज्युअली काय होतात, डिफ्लेट होतात. म्हणजे पूर्णपणे फुगे फुगल्यानंतर आणि फुगे चपटे झाल्यानंतर कसे होणार, त्याला डिफ्लेशन म्हणायचं. म्हणजे आपण फुगा फुगवतो त्याला फुगवणे, आणि फुगा चपटा झाल्यानंतर कसा दिसतो, तशी काय होते की या रेचकामध्ये अवस्था होते. कारण हवा आपण जास्त प्रमाणामध्ये रेचकामध्ये बाहेर टाकायला लागतो आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आपण स्लोली कार्बन डायऑक्साईड होतो की हळूहळू बाहेर टाकतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की किती नाही म्हटलं तरी हळुवारप्रमाणे, कारण आपण रेचकाचं प्रमाण कधी पण प्राणायामामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. आणि त्यामुळे काय होतं की आपण ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण त्याच्यामुळे लक्ष देऊन आपल्याला रेचक वाढवायचं असतो, तेव्हा आपलं पूर्ण लक्ष काय होतं, श्वसनाकडे जातं. आणि त्यामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईड जर गेला तर काय होतं, कामिंग इफेक्ट होतं नर्वस सिस्टीम वरती आपल्या. आणि एक प्रकारचं आपल्याला काय होतं की अँझायटी किंवा आपली चिंता कमी होते. आणि हळूहळू काय होतं की किती नाही म्हणलं तरी आपल्याला काय होतं की एक आपल्याला मेडिटेशन सारखी एक प्रकारची अवस्था रेचकामध्ये येते. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जेव्हा रेचक करतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की हवेची भूक लागते. पूरक करण्यासाठी परत काय होते, हवेची भूक लागते आणि आपण काय करतो की हळूहळू परत परत पूरक घ्यायला लागतो. असं काय होतं, पूरक आणि कुंभक आणि रेचक याचं एकमेकांमध्ये थोडक्यात असे त्याचे इफेक्ट काय होतात, आपल्याला श्वसनावरती दिसून येतात आपल्याला. म्हणजे आता आपण किती नाही म्हणलं तरी पूरकाचं काय होतं, 1:2 रेशो दिला यांनी. म्हणजे 4 टाइम आपण ऍक्च्युली मगाशी चुकीचं सांगितलं मी तुम्हाला की 1:4:2, म्हणजे एक भाग एक एक सेकंद जर तुम्ही श्वास घेत असाल तर काय करायचं, तुम्हाला 2 सेकंद श्वास सोडायला यायचे आणि 4 सेकंद तुम्हाला श्वास रोखून धरायचा आहे. असं तुम्ही करायचंय. आता आपल्याला काय होतं नॉर्मली की आपण किती नाही म्हटलं तरी आपल्याला जे हे अ, रेचकाचं जे ड्युरेशन किंवा आपलं जे इन्क्रीज झालेलं आहे किंवा रेचकामध्ये आपण डबल करतो ना एक्सेलेशन, त्याच्यामुळे हे आपल्याला टाइम काय होतो, वाढतो. आणि त्यामुळं काय होतं की जो रिझर्व्ह व्हॉल्यूम पण आहे, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, तो पण काय होतो की
किती नाही म्हणलं तरी इन्क्रीज होतो आणि कम्प्लिटली कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो आपल्या फुफ्फुसामधून बाहेर निघून जातो आणि आपल्याला नंतर मग आपोआपच 75 म्हणजे आपण आपल्याला परत फ्रेश किंवा इनहेलेशन मध्ये आपल्याला पूर्णपणे ऑक्सिजनसाठी जागा रिकामी राहते किंवा ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये शरीराला पुरवला जातो. तर हे सगळं आपण काय बघितलं, पूरक रेचक आणि कुंभकाचे आपण बघितले. आता आपण जे दीर्घ श्वास घेतो, दीर्घ श्वास आणि प्राणायाम, तर ह्याच्यामध्ये काय होतं की प्राणायामामध्ये काय होतं की आपण म्हणजे breathing हे प्राणायामामध्ये पण असतंच किती नाही म्हणलं तरी. आणि मुख्य प्राणायाम शिकायच्या आधी आपण आधी काय करतो, दीर्घ श्वसन शिकतो. दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस केल्यानंतर किंवा दीर्घ श्वसनाचा सराव केल्यानंतरच आपण काय करतो, प्राणायामाकडे वळतो. कारण ही त्याची आधी सुरुवातीची अवस्था आहे. जेव्हा दीर्घ श्वास घेणं किंवा दीर्घ श्वास सोडणं जमायला लागतं, तेव्हा प्राणायाम करणं पण आपल्याला काय होतं, सोपं जातं. तर मग आता इथं काय दिसतं आपण जेव्हा आपण डीप ब्रीथिंग मध्ये काय करतो, आपल्या श्वसनावरती ऐच्छिकपणे आपण काय करतो, कंट्रोल करतो. आणि म्हणजे साधारणतः आपण श्वसनाचं दीर्घ श्वसन आणि दीर्घ पूरक आणि दीर्घ रेचक काय करतो आपण इथे करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की ऑटोनॉमस जी नर्वस सिस्टीम आहे आपली, जी ANS म्हणतो आपण, ती काय होते की तिचा त्याच्यावरती किंवा सेरेब्रल कॉर्टेक्स वरती काय होतं की आपोआपच किती नाही म्हणलं तरी एक प्रकारचा कंट्रोल येतो. आपण जेव्हा श्वसनावरती कंट्रोल व्हॉलंटरी मिळवतो तेव्हा थोड्या प्रमाणात. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं मन पण काय होतं आपोआपच कंट्रोलमध्ये येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की किती नाही म्हटलं म्हणजे आता तुम्ही विचार करा. हे आता आपण म्हणजे बुद्धीच्या लेवलवरती म्हणा किंवा मानसिक लेवलवरती आपल्याला डीप रिलॅक्सेशन किंवा आपल्याला काय म्हणू शकतो, एक प्रकारची शांतता, आनंदता, एक प्रकारचं चिंता कमी होणे, काळजी कमी होणे किंवा थकवा कमी होणे, हृदयाचे ठोके कमी होणे, हार्ट रेट कमी होणे, असे आपल्याला चांगले इफेक्ट काय होतात, जाणवतात. पण हे दीर्घ श्वसन करताना पण काय होतं, की आता आपण 3 प्रकारचे मसल वापरतो, की क्लॅव्हिक्युलर मसल्स, नंतर थोरॅसिक मसल्स आणि ॲब्डोमेन मसल्स. आणि ह्या तिन्ही मसल्सला पण काय होतं किंवा डायफ्रॅमला म्हणा किंवा आपल्या श्वासपटलाला म्हणा, जेव्हा आपण ती श्वास घ्यायचं तेव्हा काय होतं, त्यांचं किती नाही म्हटलं तरी काय होतं, की आपोआपच काय होतात, हे सगळे एक्सपांड होतात. नंतर परत त्याचं आकुंचन होतं. तर हे सगळं काय होतं, की किती नाही म्हटलं तरी ह्यांचा पण एक प्रकारचा व्यायाम होतो. ह्या सगळ्या स्नायूंचा किंवा फुफ्फुसांचा किंवा हे सगळ्यांचा काय होतो, एक प्रकारचा व्यायाम होतो. आणि त्याचा पण काय होतो, की आपल्याला प्रकारे शरीराला काय होतो, उपयोग होतो. आता हे जे आपण बघितलं, की पूरक आणि कुंभक आणि रेचक, हे म्हणून आपण म्हणतो एक सायकल होतं प्राणायामाचं. हं? आणि ह्याच्यामध्ये पूरकाची फेज काय असते, म्हणजे बऱ्यापैकी लांबलेली असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, की आपण हे सगळं रिदमिक किंवा एक तालबद्ध प्रोपोर्शननी कळत असतो. आणि हे जे डीप ब्रीदिंग जे आहे आपलं, की दीर्घ श्वसन आत घेणे, दीर्घ श्वसन बाहेर करणे, ह्याच्यामुळे काय होतं, की म्हणजे दोन्ही आधी सुरुवातीला आपण काय करतो, जेव्हा आपल्याला जमत नसतो तेव्हा इक्वल प्रमाणात घेतो. आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण काय करतो, रेचकाचा रेट काय करतो, वाढवत जातो. पण हे दीर्घ ब्रीथिंग, आपण नॉर्मल ब्रीथिंग किती असतं आपलं साधारणतः, की 15 ते 18 किंवा 20 पर्यंत. परंतु दीर्घ श्वसनामध्ये हळूहळू आपलं काय होतं, की हे ब्रीदिंग रेट आपला कमी कमी होत अगदी 7, 8, 5 पर्यंत पण येऊ शकतो हळूहळू. मिनिटाला 5 किंवा 7 असा हळूहळू आपण काय करू शकतो म्हणजे किंवा आपल्याला करता येतं. आता प्राणायामामध्ये आपण शक्यतो काय करतो, पद्मा किंवा सिद्धासन किंवा बैठक स्थितीतलं आपल्याला जे काही सोपं आसन असेल ते आपण काय करतो, या आसनांमध्ये बसूनच काय करतो, मोकळ्या म्हणजे पोटात काही न घेतलेले असताना अशा वेळेस आपण प्रॅक्टिस करत असतो. आणि त्यामुळे काय होतं, की सगळ्या ह्या प्रोसेस काय होतात, एकदम स्मूथली आणि स्लोली चालू राहतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, की इथं आपल्याला किती नाही म्हणलं तरी काय होतं, की एक प्रकारचं काय होतं, की पोट रिकामं असल्यामुळं किंवा एम्प्टी स्टमक असल्यामुळं आपल्याला काय होतं, हालचाल करायला किंवा हे करायला काय होतं, सोपं जातं. आता प्राणायामामध्ये आपण काय करतो, की रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट पण काम करतो. म्हणजे किती नाही म्हटलं तरी आपल्याला काय करतं, की नॉर्मल जे श्वसन आहे त्याला आपण रेजिस्ट करून थोडं जास्त प्रमाणावरती आपण काय करतो, श्वसनावरती आपण कंट्रोल करू शकतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, की
ब्रिदिंगच्या रेटमध्ये किंवा आपण तस्मै सती श्वास विच्छाद प्राणायाम म्हणजे पातंजल सूत्रानुसार की आपण श्वास आणि प्रश्वासाचं काय करतो, विच्छेदन करतो आणि त्याच्याद्वारे काय करतो, प्राणायाम करतो. आता इथं आपण काय करतो की आपण आपोआपच इथं आपल्या पूरक म्हणा, रेचक म्हणा, कुंभक म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमुळं किंवा आपण डीप ब्रिदिंग म्हणा, ह्या सगळ्यांमुळे आपल्याला श्वसनाविषयी एक प्रकारची जागरूकता निर्माण होते. प्राणायामाचे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे प्राणायाम काय आहे की आपल्याला साधारणतः समजूनच केलं पाहिजे. आणि डीप ब्रिदिंग काय असतं की मेकॅनिकली न करता आपण जर श्वसनाकडे पूर्णपणे लक्ष देऊन केलं तर काय होतं की आपली भावनिक अवस्था सुधारायला किंवा आपलं बिहेवियरल पॅटर्न सुधारायला, आपली वर्तणूक सुधारायला पण काय होते, मदत होते. कॉन्सन्ट्रेशन किंवा आपली एकाग्रता वाढते. आणि प्राणायामामध्ये काय होतं की जे आपण कुंभक करतो त्याच्यामध्ये काय होतं की कार्बन डायऑक्साईडचं समजा ब्लड मधलं प्रमाण वाढलं तर ते काय होतात की सायकोन्यूरो रिसेप्टर्स जे काय असतात ते हे होतात आणि आपोआपच काय परत म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की आपले जे रिदमिक आणि रेग्युलर प्रॅक्टिस प्राणायामामध्ये आहे ते सबकॉर्टिकल सेंटर्स म्हणा किंवा ब्रेन मधले सगळे सेंटर्स म्हणा, त्याच्यामुळे काय होतं की नर्वस सिस्टीमला काय होतं, एक प्रकारचं सवय लागते किंवा वळण लागतं आणि मग आपल्याला काय होतं की एक बॅलन्स किंवा एक अंतर म्हणजे स्वतःला मनातूनच एक प्रकारची आनंदी भावना किंवा हॅपीनेस म्हणतो. कारण का तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचं काम सगळ्यात जास्त वाढतं इथं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की खूप आनंद किंवा कामनेस किंवा शांतता किंवा खूप छान प्रकारे वाटायला लागतं. हे अनुलोम विलोम प्राणायामामध्ये काय होतं, अनुलोम विलोम प्राणायाम काय आहे आता हे मी काही सांगणार नाही तुम्हाला. पण अनुलोम विलोम प्राणायामामध्ये साधारणतः आपण काय करू शकतो की जे काही करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो की समजा आता लेफ्ट नॉस्ट्रिलने पूरक केलाय, मग परत लेफ्ट नॉस्ट्रिल बंद करून आपण कुंभक करतो आणि परत राईट नॉस्ट्रिलने रेचक करतो, परत राईट नॉस्ट्रिलने पूरक करून परत कुंभक करून लेफ्ट नॉस्ट्रिलने रेचक करतो. हं? तर हे काय आहे, अनुलोम विलोम प्राणायाम आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की साधारणतः आपण नाकपुड्यांनी श्वसन करतो पूरक आणि रेचक. त्यामुळं काय होतं की आपोआपच नाही म्हणलं तरी आता एक नाकपुडी बंद केली की काय होतं, एकाच नाकपुडीने श्वसन घ्यायचं तर त्याच्या वेळेस काय होतं की किती नाही म्हणलं तरी तुमचं श्वसन जे आत जाणार व्हेंटिलेशन काय होतं, कमी होतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की प्रोलॉंग व्हेंटिलेशन कमी होऊन तुमचा पूरक काय होतो की प्रोलॉंग केला जातो किंवा वाढवला जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं की जेव्हा आपलं लंग मध्ये काय होतं की ब्लड किंवा हे एक्सचेंज होतं, ब्लडमध्ये गॅसेस एक्सचेंज होतं आणि त्याच्यामुळे एफिशियंटली होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा पूरक करता आणि परत कुंभक करता आणि त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही आता पूरकाचा टाइम पण वाढवला, रेचकाचा टाइम पण वाढवला आणि कुंभकाचा टाइम पण वाढवताय, तर त्याच्यामुळं नॉर्मल श्वसनापेक्षा वाढवत आहे. त्याच्यामुळे काय होतं इथं एक्सचेंज होतं. म्हणजे किती नाही म्हणलं तरी पूरकामध्ये जरी व्हेंटिलेशन कमी झालं असलं किंवा कमी प्रमाणात हवा गेली असली एका नॉस्ट्रिलने तरी सुद्धा काय होतं की वेळ वाढल्यामुळं किंवा वेळ प्रोलॉंग झाल्यामुळं काय होतं की त्याचे किती नाही म्हटलं तरी चांगले इफेक्ट किंवा वेळ वाढल्यामुळं काय होतं की ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम काय होते, आपली टोन्ड होते. आणि त्यामुळे काय होतं की अल्टरनेट नॉस्ट्रिलचा डॉमिनन्स आल्यामुळे एकदा सिम्पॅथेटिक सिस्टीम एकदा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि दोघांच्या मध्ये काय होतं की इक्विलिब्रियम साधायला एक प्रकारचं दोन्ही नागपुड्यांचं, कारण एकदा उजव्या डाव्याने एका डाव्या नागपुडी आणि असं इक्विलिब्रियम साधायला, कारण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे दोघांच्या वरती कंट्रोल ठेवत असते. आणि ह्यांच्यामध्ये काय होतं की किती नाही म्हटलं तरी दोघांच्या मध्ये इक्विलिब्रियम किंवा समत्व साधायला काय होतं इथं मिळतं. आणि ह्या दोघांच्या मध्ये जर समत्व आलं तर आपल्याला काय होतं की भावनिक म्हणा किंवा मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, अं, ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती त्याचा एक प्रकार खूप चांगला फायदा जाणवतो की सगळ्या गोष्टी काय होतात की मानसिक थकवा कमी होतो, भावनिक थकवा कमी होतो. त्याच्यानंतर भावनांमध्ये जे काही राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, लोभ याच्यावरती कंट्रोल येतो. मानसिक उद्वेग कमी होतात. आपल्याला शांत आणि एकाग्र वाटायला लागतं. एक प्रकारची ध्यानात्मक अवस्था येते किंवा
एक प्रकारचं काय होतं, सगळ्या नाड्यांचं शुद्धीकरण व्हायला, म्हणजे ग्रंथोक्त काय म्हणतात की जेव्हा अनुलोम विलोम प्राणायाम आहे त्याच्यानंतर काय होतं, 72,000 नाड्यांची काय होते, शुद्धी होते. आणि किती नाही म्हटलं तरी एक प्रकारचं दोघांच्या मध्ये नर्वस सिस्टीमला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये पण काय होतं, त्याला नर्वस सिस्टीमला एक प्रकारचा टोन येतो किंवा त्याचं पण काम सुधारायला मदत होते. त्याच्यानंतर पुढचा एक ह्याचा इफेक्ट काय होतो की जेव्हा आपण हे डाव्या आणि उजव्या अनुलोम विलोम नाकपुडीने हे करतो, तर मध्ये काय होतात की आपण एक प्रकारचं काय म्हणू शकतो की दोघांच्या मध्ये समत्व किंवा इक्लिब्रियम खूप कमी वेळा असतं. म्हणजे 3 तासांनी कधीतरी 1 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी असतं, पण इथे आपण ते साधायला काय करतो, किती नाही म्हटलं तरी मदत करतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपला एक प्रकारचं काय होतं की कंट्रोल किंवा ह्याला स्वरयोग असं पण आपण म्हणू शकतो की हे दोन नाडींना स्वरयोग पण असं म्हणतो. आणि ह्या स्वरयोगामुळे काय होतं की आपल्याला एक आपल्यामध्ये आता समजा डाव्या नाकपुडीने आपण केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, शीतलता निर्माण होते. आणि उजव्या नाकपुडीने जर आपण श्वास घेतला तर आपल्याला उष्णता निर्माण होते. मग असं आपण थंडी किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा आपण याचा वापर काय करू शकतो, शरीरामध्ये थंडपणा म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण थंडपणा निर्माण करू शकतो आणि हिवाळ्यामध्ये आपण याच्याद्वारे काय करू शकतो, उष्णता निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर काय करू शकतो, समजा जेवला तुम्हाला मेटाबॉलिक रेट वाढवायचा तर तुम्ही उजव्या नाकपुडीने जर श्वसन केलं तर तुमचे सगळं मेटाबॉलिक रेट किंवा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय होते, ऍक्टिव्ह होते आणि ती डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा ह्या सगळ्या गोष्टी काम करायला किंवा अन्न डायजेस्ट करायला ह्या सगळ्या गोष्टी करायला काय करते, ती मदत करते. हम्म नंतर म्हणजे थोडक्यात काय तर सूर्यनाडी किंवा ही काय होते, उजव्या उजव्या ज्यापासून तयार झालेली असते तिच्यामध्ये उष्णता निर्माण करायची स्ट्रेंथ असते. आणि कॅटाबॉलिक एनर्जी म्हणा किंवा मोठ्या प्रकारे किंवा म्हणा मेटाबॉलिक एनर्जी म्हणा, ह्या सगळ्यामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह करणे हिच्याकडून आपल्याला किंवा म्हणजे शक्य होते. समजा तुम्हाला आपण काय करतो की आपलं किती नाही म्हणलं तर शेड्यूल कसं असतं, कधी पण कधी पण झोपणे, स्ट्रेस घेणे किंवा आपलं असं लाईफस्टाईल वेगळी झाली आता की ह्या गोष्टीमुळं. पण जर आपण ह्या नाडीजनी आपण काय केलं की त्यामुळं आपल्या नाडीज काय होतात, पूर्णपणे मलानी भरलेल्या राहतात आपल्या ह्या लाईफस्टाईलमुळं. परंतु अनुलोम विलोम प्राणायामामुळे काय होतात की ह्या सगळ्या नाडीमधनं पूर्णपणे टॉक्सिक किंवा ब्लॉकेज प्राणवायू व्हायला मदत करायला या अनुलोम विलोम प्राणायामाचा पूर्णपणे मदत होते. त्याच्यानंतर हठयोग प्रदीपिका म्हणा किंवा घेरड संहिता म्हणा की ह्याच्यामध्ये असं पण सांगितलं की ह्या अनुलोम विलोम प्राणायामामधून आपल्या चित्तातील जो मोह आहे, तो पण काढायला मदत होते. आणि जेव्हा ह्या दोन्ही नाडीज काय होतात की सायमल्टेनियसली एकत्र वर्क करायला लागतात तेव्हा सुषुम्ना नाडी किंवा त्याच्यामध्ये व्हायटल फोर्स निघून कुंडलिनी शक्ती जागृत होणे किंवा त्याला काय होते, किती नाही म्हटलं तरी जेव्हा दोघांच्या मध्ये एक प्रकारचं समत्व येतं तेव्हा आपल्याला काय होतं की त्याला आपल्याला साधारणतः कुंडलिनी शक्ती जागृत करायला किंवा ह्याला मदत होते. म्हणजे पूर्णपणे प्राणशक्तीचं काम अनुलोम विलोम प्राणायामाद्वारे आपण चांगलं करू शकतो. त्यामुळे व्याधी निर्मितीचं पण काम आपोआपच कमी होतं. कारण सगळ्या शरीराची नाडी शुद्धी झाली तर व्याधी होणारच नाही तुम्हाला. आणि व्याधी नाही झाले तर तुमची हेल्थ काय राहील, एक प्रकारची एकदम चांगली राहील. अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपण साधारणतः किती नाही म्हणलं तरी आपण जे काही करतो त्याच्यामुळे हे म्हणजे हे आपण तर ग्रंथोक्त बघितलं, फिजिओलॉजिकली तर बघितलंच आणि ग्रंथ काय बघितले आपण, त्याचे फायदे बघितले. आता पुढचा प्राणायाम आहे उज्जयी प्राणायाम. आपण आता ह्याच्यामध्ये अजून एक राहिलेलं आहे की डायजेशन किंवा म्हणजे आपली पचनशक्ती आणि झोप पण इम्प्रूव्ह व्हायला अनुलोम विलोम प्राणायामामुळे मदत होते. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये जागरूकता निर्माण करायला पण काय होते, अनुलोम विलोम प्राणायामाने मदत होते. त्याच्यानंतर साधक काय होतो, किती नाही म्हणलं तरी याची जेव्हा खूप चांगल्या प्रकारे सराव करतो तेव्हा काय होतो की आपल्या स्पायनल किंवा कुंडलिनी शक्तीमधलं ब्लॉकेज पूर्णपणे निघून जायला किंवा सुषुम्ना नाडीतले ब्लॉकेज निघून जायला काय होते, मदत होते. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या नर्व्हचं टोनिंग व्हायला किंवा नर्व्हचं कंडिशनिंग व्हायला पण काय होते, या अनुलोम विलोम प्राणायामामुळे मदत होते. आता उज्जयी प्राणायाम. उज्जयी प्राणायाम तुम्हाला सगळ्यांना माहिती की काय करतो आपण,
ह्याच्यामध्ये आपण तोंड बंद करतो, नाकाने स्लोली काय करतो, की दोन्ही नाकांनी नाकपुडी हवा आत घेतो. म्हणजे आपण जसं स्ट्रॉनी पाणी ओढतो तसं नाकाने हवा आत घेऊन काय करतो, पूर्ण हृदयापर्यंत हवा पोचते किंवा थ्रोटमध्ये. त्याच्यामध्ये करताना आपल्याला कसा आवाज येतो, उज्जयी प्राणायाम करताना असा आवाज येतो. कारण का तर आपण ग्लॉटिसचं काय केलेलं असतं, आकुंचन केलेलं असतं आणि त्यामुळे हवेचा काय होतं, तिथं रेझिस्टन्स जाणवतो ट्रॅकियामधनं जाताना आणि एक प्रकारचा असा आवाज निघतो. आता उज्जयी प्राणायाम काय आहे, की एक प्रकारच्या 8 प्राणायामामधला प्रकार आहे. सातवाराम सर ह्यांनी काय सांगितलं, हठयोग प्रतीकेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. एक प्रकारचा काय असतो, की किंवा हिसिंग साऊंड म्हणू शकतो आपण. एक प्रकारचा करता साप तसा तसं तसं हिसिंग साऊंड आहे एक प्रकारचा. नंतर कधीही करू शकतो तुम्ही. झोपताना, उठताना, बसताना हा एकच प्राणायाम असा आहे, की तुम्ही कुठल्याही वेळी म्हणजे झोपताना, बसताना, उठताना कधी पण करू शकता, की त्याला काही ठराविक वेळ पाहिजे असं नाही. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, की अ, अ, पद्मासन किंवा तुम्ही मेडिटेटिव्ह आसनामध्ये, ध्यानात्मक कुठल्या पण आसनामध्ये काय करू शकता, की ध्यान करून किंवा त्याच्यामध्ये आपोआपच ह्याच्यामुळे काय होतं, की पद्मासन किंवा सिद्धासन केल्यामुळे काय होतं, की तुमचा जो पुढच्या भागामध्ये कर्व स्पाईनचा आहे, तो काय होतो, की एक्स्ट्रा कर्व्ह राहत नाहीत आणि काय होतं, तुमचा स्पाइन काय होतं, आपोआपच स्ट्रेट होतो आणि बल्जिंग जे अबडॉमेन आहे, ज्यांचं पोट आलेलं आहे, बल्जिंग अबडॉमेन, ते पण काय होतं, की आपोआपच आत आकुंचन किंवा आकुंचन केलं जातं त्याचं. आणि त्याच्यामुळं काय होतं, की आणि अशी छाती काय होते, पूर्णपणे वरच्या बाजूला हे होते आणि आईज काय, आपले डोळे बंद असल्यामुळं किती नाही म्हणलं तरी आपल्याला बाहेरच्या गोष्टींचा अ, आवाज किंवा ह्याचा त्रास नाही होत किंवा त्याचं आपण हे करून घेत नाही. आता इथं नक्की काय होतं उज्जयी प्राणायामामध्ये? तर उज्जयी प्राणायामामध्ये आपण काय करतो, की जेव्हा आपण उज्जयी प्राणायामामध्ये नाकाने श्वास घेतो, तेव्हा काय होतं, पूरक जेव्हा श्वास घेत असतो तेव्हा काय होतं, की आपले जे श्वासपटल आहे, ते काय म्हणतं, किती नाही म्हणलं तरी वरच्या बाजूला काय होतं, की पुश होतं. हां? आणि ॲब्डॉमिनल प्रेशर काय होतं, की ॲब्डॉमिनल प्रेशर काय होतं, आपोआपच म्हणजे तुम्ही श्वास घेताना काय होतं, की किती नाही म्हणलं तरी ॲब्डॉमिनल प्रेशर जे आहे ते ॲब्डॉमिनचे मसल कॉन्ट्रॅक्ट असण्यासाठी आपण होल्ड करतो. त्याच्यामुळे तिथलं प्रेशर काय होतं, पकडून ठेवलं जातं किंवा ते प्रेशर साम्यावस्थेत राहतं आणि जो आपलं पोट किती नाही म्हणलं तरी आपलं लोअर ॲब्डॉमिन फॅटमुळं म्हणा किंवा नंतर डिलिव्हरीमुळे मसल लूज पडल्यामुळे म्हणा, असं पुढच्या बाजूला असतं ते पण काय होतं, आपोआपच कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यामुळं काय होतं, की डायफ्राम पण वरच्या बाजूला खेचला गेल्यामुळं आपलं काय होतं, की मेनली जे काही ब्रीदिंग होतं ते काय होतं, की थोरॅसिक होतं. उज्जयी प्राणायामामध्ये काय होतं, मेन छातीने श्वसन होतं. हं? थोरॅसिक श्वसन किंवा छातीने श्वसन होतं. त्याच्यामध्ये ॲब्डॉमेन होल्ड केलं जातं पूर्णपणे. त्यामुळे पूर्णपणे श्वसन काय होतं, छातीने आणि थोडंफार डायफ्रॅमने असं श्वसन होतं. आणि त्यामुळं काय होतं, की आपला हा सगळा जो लोअर लंगचा भाग आहे तो एक्सपांड नॉर्मली नॉर्मल ह्याच्यामध्ये तो काय होत नसतो, एक्सपांड होत नसतो. आपली लोअर लिब म्हणा किंवा आपलं बॅक साईड म्हणा किंवा हे सगळं काय होतं, की खालचा भाग पूर्ण एक्सपांड होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की सगळ्या अगदी शेवटच्या लंगच्या भागापर्यंत काय होतं, की श्वास काय होतो, आपोआपच पोहोचला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपली चेस्ट एक्सपांड झाल्यामुळे एक प्रकारचं श्वसन किंवा आपलं अ, आपलं पोश्चर इम्प्रूव्ह होतं, आपलं श्वसन इम्प्रूव्ह होतं, आपल्या पोटातल्या स्नायूंना कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळं किंवा होल्ड केल्यामुळं पण काय होतं, पोटाच्या स्नायूंची क्षमता किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा टोन येतो किंवा इंटरनल ऑर्गन्सला पण काय होतं, पोटाच्या मसाज होतो. आता ह्याच्यामध्ये जेव्हा एक्स-रे काढलेले आहेत, की उज्जयी प्राण्यामध्ये, तेव्हा आपल्या लक्षात आलं, की एक्स-रे मध्ये लक्षात आलं, की जो आपला सॅक्रलचा भाग आहे किंवा आपला स्पाइनचा जो सॅक्रलचा भाग आहे, त्याच्यामध्ये पण काय होतं, की आणि जे लोअर मसलचे ॲब्डोमेन आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, त्याच्यामुळं काय होतं, की आपलं पोटातलं प्रेशर थोड्याफार प्रमाणात वाढतं आणि त्यामुळं काय होतं, की ज्या सगळ्या पेरिफेरल किंवा ज्या आपल्या पोटाला सॅक्रलला ज्या नर्व्ह प्लेक्सेस काम करतात, त्या काय होतात, की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमद्वारा काय होतात, की त्यांच्यामध्ये पण एक प्रकारचा इम्पल्स येतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की त्या स्टिम्युलेट होतात आणि स्टिम्युलेट झाल्यामुळे त्यांचं पण कंडिशनिंग किंवा त्यांचा टोन वाढायला किंवा त्यांचं काम चांगलं व्हायला मदत होते.
त्याच्यानंतर अजून असं पाहायला गेलं की जेव्हा आपण उज्जयीमध्ये कुंभक करतो, अं आणि किंवा आपण कुंभक वाढवत जातो जसं जसं आपल्याला सराव होईल तसं, तर आपल्याला आपोआपच काय होतं की किती नाही म्हणलं तरी ॲबडॉमेनचे आपले स्नायू आहेत, पोटाचे स्नायू आपण काय करतो त्याच्यामध्ये कॉन्शियसली कंट्रोल करत असतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपलं पूर्णपणे लक्ष काय होतं की आपल्या शरीराकडे जातं. पूर्ण आपलं लक्ष काय होतं की एक बाहेरील गोष्टींकडनं वळून पूर्णपणे श्वसनावरती, आपल्या पोटाच्या स्नायूंवरती किंवा ते कंट्रोल करा. तुम्हाला तो जमवायचा आहे प्राणायाम. जमवताना तुम्ही काय करता, की आपलं कॉन्ट्रॅक्शनकडे किंवा आपल्या सगळ्या गोष्टींकडे आपलं आपोआपच काय होतं, ते करण्याकडे, सरावाकडे लक्ष असतं. त्याच्यामुळे काय होतं, की बाहेरचं जे आहे ते कमी होतात आणि सगळं लक्ष काय होतं, की किती नाही म्हणलं तरी अंतर्गत मनाकडे लक्ष द्या. तुम्ही ते थोडक्यात त्याला कशाची उपमा दिली, की तुम्ही स्ट्रॉनी जेव्हा पाणी किंवा दूध पिता, तेव्हा तुम्ही असं फुरफुरफुर आवाज करता शेवटी शेवटी. तसंच हे कॉन्ट्रॅक्शन करतो आपण उज्जयी प्राणायामामध्ये आणि हळूहळू काय करतो आपण श्वास आत घेतो, कुंभक करतो आणि परत श्वास नाकाने सोडतो. आणि त्यावेळेस पण ग्लॉटिसचं कॉन्ट्रॅक्शन केलेलं असतं आपण. तर अशा प्रकारे काय होतं इथं ह्याच्यामुळे अजून काय होऊ शकतं, की फॅट कमी व्हायला उज्जयी प्राणायामामुळे काय होतं, की फॅट कमी व्हायला मदत होते. नंतर घशामध्ये जर कफ असेल, तर तो कफ कमी व्हायला मदत होते. नंतर काय होतं, की इथं किती नाही म्हटलं तरी पार्शियली ग्लोटिस क्लोज होतं आणि बाकीचं रेझिस्टन्स जाणवल्यामुळे सू, सू, सू आवाज असायचा जाताना आतमध्ये. तर कंट्रोलमध्ये एअर काय होते आपल्या लंगमध्ये हळूवारपणे घेतली जाते आणि ती परत हे करून परत हळूवारपणे कंट्रोलमध्येच बाहेर काय केली जाते, फेकली जाते की रेचकामध्ये. त्याच्यामुळं काय होतं की किती नाही म्हणलं तरी इथल्या आपल्या श्वसनाच्या किंवा गळ्यांना पण काय होतं थोड्या प्रमाणामध्ये व्यायाम होतो. हम्म. त्याच्यानंतर जालंधर बंद जेव्हा आपण इथे अप्लाय करतो, तेव्हा पण काय होतं की किती नाही म्हणलं तर थायरॉइड ग्लँड म्हणा किंवा सगळ्या ह्या कॅरोटिड सायनस म्हणा, मानेचे स्नायू ह्या सगळ्यांना एक प्रकारचा काय होतो मसाज होतो आणि थायरॉइड ग्लँडचं काम सुधारायला मदत होते. त्याच्यानंतर कॅरोटिड सायनस किंवा कॅरोटिड आर्टरीमध्ये पण काय होतं की मसाज होऊन ब्लड प्रेशर कमी व्हायला किंवा ब्लड प्रेशरवरती पण कंट्रोल व्हायला मदत होते. जेव्हा आपण जालंधर बंद बांधतो तेव्हा, इतर वेळेस नाही. हम्म. ऍडव्हान्स पोझिशन मध्येच आपण तो इथे जालंधर बंद, उड्डयन बंद, मूलबंद बांधतो. आधी आपल्याला उज्जयी प्राणायाम जमला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग हे बंद आपण बांधले तर त्याचे जास्त इफेक्ट मिळतात. कारण उड्डयन बंद बांधला तरी पोटामधलं प्रेशर वाढतं. जालंधर बंद मधलं इथलं थोरॅसिक आणि नेक मधलं प्रेशर वाढतं आणि मूलबंदामध्ये खालून किती नाही म्हणलं तरी होतं. आणि मग आपोआपच काय होते की प्राणाची डायरेक्शन उलट दिशेने आणि आपणाची खाली जी डायरेक्शन ती वरच्या बाजूने असं एकत्र येऊन कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला मदत होते असं पूर्वीच्या काळची आपल्याला ग्रंथोक्त हे सापडतात. त्याच्यानंतर उज्जयी प्राणायामाचे अजून काय फायदे येतात. साधारणतः इथं आपल्याला किती नाही म्हटलं तरी उज्जयी प्राणायाम करताना आपल्याला काय होतं की प्रामुख्याने जे काही इम्पल्सेस येतात ते कुठल्या तर थॅलमस मधनं हायपोथॅलॅमस ब्रेनच्या मधनं येतात आणि त्याच्यामुळे प्रोलॉंग म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय करतो की पूरक आणि रेचक काय करतो आपण दीर्घ काळ करतो. त्याच्यामुळे काय होतं की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय होते ऍक्टिव्ह होते आणि आपल्याला आपोआपच काय होतं की शांत किंवा रिलॅक्स वाटायला लागतं आणि आपोआपच काय होतं आपल्याला काय होतं की हायपरटेन्शन पेशंटला किंवा हायपरटेन्सिव्ह जे पेशंट आहेत त्यांना ह्याचा जास्त प्रमाणात फायदा करून घेता येतो. त्याच्यानंतर काय करतं, की आपल्याला जे एक्सटर्नल स्टिम्युलेशन आहेत विचारांचं, ते कमी होऊन काय होतं, की आपोआपच पूर्णपणे मनावरती लक्ष काय होतं आपलं, पूर्णपणे जातं आणि त्यामुळं आतला जो आपलं मन अंतर्मनावरती लक्ष केंद्रित झालं किंवा एक ध्यानाची वेगळी अवस्था निर्माण करू शकतो आपण या उज्जयी प्रमाणामध्ये. म्हणजे जसं तुम्हाला एखादं पेन किलर दिल्यावर किंवा ड्रग दिल्यावरती अफू गांजा केल्यावरती एक नशा येते. तसं उज्जयी प्राणायामामध्ये एक ट्रँक्युलायझेशन स्टेट येते की इतकी काम अवस्था येते की त्याच्यामुळं ध्यान सुद्धा तुम्हाला हळुवारपणे लागू शकतं ह्या कंडिशनमध्ये आणि तुमचे जे भावनिक जे आहेत किंवा राग द्वेष बदलतात किंवा त्याच्यावरती कंट्रोल तुमच्या वाईट बिहेवियरल पॅटर्न्स वरती किंवा तुमच्या वर्तणुकी बदलतात. तुमची वर्तणूक ही चांगली व्हायला मदत होते कारण आपोआपच काय होतं तुमच्या भावनिक, तुमच्या मानसिक, तुमच्या बौद्धिक ह्या सगळ्या गोष्टीवरती काय करतो उज्जयी प्राणायाम काय करतो काम करतो. हम्म.
प्रामुख्याने ह्याला आपण काय म्हणू शकतो, हे म्हणजे एक अगदी महत्वाचा योगिक किंवा प्राणायाम आपण असं म्हणू शकतो. नंतर आपण ह्याच्यामुळे उज्जयी प्राणायामामुळे काय होतं, की किती नाही म्हटलं तरी आपण एक प्रकारचं काय असतं, की अ, अ, म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे काय म्हणायचं आपल्याला एक प्रकारचं, की अ, जे काही आहेत म्हणजे आपल्या पोटातलं गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे आपलं स्टमक, आपलं आमाशय आणि आपले लहान आतडं त्यांची पण ऍक्टिव्हिटी काय होते, की किती नाही म्हणलं तरी चांगल्या प्रमाणामध्ये व्हायला किंवा हार्मोन जेव्हा आहेत आपल्या अंतर्गत हार्मोन, आपलं शरीर म्हणजे सगळं हार्मोन्सचा खेळ आहे. तर ते सगळे हार्मोन्स किंवा आपल्याला स्त्राव नीट करायला सुद्धा काय होतो पूर्णपणे मदत होते. तर त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, की प्रामुख्याने ह्याचा आपल्याला एक प्रकारे चांगला उपयोग होतो. नंतर जे धातू आहेत, धातू जे आयुर्वेदानुसार आपण बेसिक एलिमेंट म्हणतो धातू. तर त्याच्या डिसऑर्डर्स किंवा त्याचे व्याधी सुद्धा कमी करायला काय होतो आपल्याला उज्जयी प्राणायामाचा मदत होतो. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कफ असेल तुम्हाला खूप जास्त प्रमाणात, तर तो सुद्धा ह्या उज्जयी प्राणायामामध्ये कमी होतो. आणि तुमचं गॅस्ट्रिक फायर म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, की तुमची पचनशक्ती वाढते किंवा तुमचं आपोआपच काय होतं, की पचनशक्ती वाढते आपोआप म्हणजे भूक लागते जास्त प्रमाणात किंवा पचनशक्ती गॅस्ट्रिक फायर वाढतं किंवा भूक जी वाढते आणि एक प्रकारचं पचन पण चांगलं होतं. त्याच्यानंतर ज्यांना की बाबा काही लॅरिंजल प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्यांना स्वरयंत्राचे पण प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा व्यायाम जर उज्जयी प्राणायामाचा केला तर त्याचा सुद्धा उपयोग लॅरिंग्स किंवा फॅरिंग हे करायला किंवा एपिग्लॉटिसचं काम नीट करायला सुद्धा ह्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करू शकतो. आता पुढचा प्राणायाम आहे म्हणजे शीतकारी प्राणायाम. शीतकारी प्राणायामामध्ये तुमच्या लक्षात आलं, की ज्याच्यामध्ये काय होतं, की एक प्रकारचा आवाज केला जातो, की ब्रीथिंग त्याचं शीतकारी म्हणजे म्हणून त्याला शीतकारी प्राणायाम असं म्हणलेलं आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय करतो आपण या प्राणायामामध्ये, तर सगळ्यांना माहिती आहे, की जीभ आपण काय करतो दाताच्या आतल्या बाजूला जीभ लावून दात वेडे ठेवून तोंडाने काय करतो श्वास लागतो. तर जीभ दाताला मागच्या बाजूला चिटकून ठेवतो आणि तोंड उघडून दात दिसून आपण काय करतो ते तोंडाने श्वास घेतो आणि तो श्वास काय करतो परत कुंभक करून नाकानी सोडतो. तर ह्या शीतकारी प्राणायामामध्ये काय होतं, की आपण पद्मासन किंवा कुठल्या धारात्मक आसनातच करतो. त्याच्यामुळे आपोआपच काय होतं, की पाठीचा कणा व्यवस्थित राहायला मदत होते. आपल्या ह्याच्यामध्ये डोळे बंद करतो. आपले लिप्स किंवा आपले ओठ काय करतो आपण ताणतो दात दाखवण्यासाठी. त्याच्यामुळे तोंडांच्या स्नायूंना पण एक प्रकारचा व्यायाम होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारची स्माइलिंग अवस्था किंवा लाफिंग अवस्था इथं काय होते निर्माण होते. आणि जीभ आपण दाताला काय करतो मागच्या बाजूनी लावून ठेवतो, की जे लोअर टीथ आहेत, खालच्या बाजूचे दात आहेत, त्यांना आपण साधारणतः लावून ठेवतो आणि त्याच्यानंतर श्वास काय करतो आपण आतमध्ये घेतो. आणि त्याच्यामुळे असा काय होतो एक प्रकारचा आवाज निर्माण होतो. ह्याच्यामध्ये काय होतं, की तसा आवाज करताना आपोआपच काय होतं, की तुमच्यामध्ये तोंडामध्ये सलायव्हेशन होतं एक्स्ट्रा. एक प्रकारचं काय होतं, की ज्या प्रमाणात लाळग्रंथी काय होतात, कार्यरत होतात आणि त्यामुळे काय होतं, की लाळग्रंथीचं काम चांगलं होण्यास किंवा तोंडामध्ये लाळग्रंथींचं कार्य सुधारण्यास काय होते, आपोआपच मदत होते. त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये पण काय जालंधरबंध, उड्डाणबंध, मूलबंध जर बांधले, तर त्याचे पण इफेक्ट्स जास्त प्रमाणामध्ये आपल्याला चांगले मिळतात. नंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रामुख्याने काय दिसतं, की आपल्याला एक प्रकारचा गार हवेचा स्पर्श आपल्याला होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की म्हणजे उन्हाळ्यामध्ये हा जर प्राणायाम केला तर आपल्याला त्याचं काय होतं, की शीतल किंवा थंड इफेक्ट मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर म्हणजे इव्हन आपल्या त्या घशाला किंवा आपल्या घशाला, आपल्या फुफ्फुसांना आपल्याला हा थंड स्पर्श जाणवतो. नंतर ते फिलिंग असतं किंवा त्याच्यामुळे काय होतं एक प्रकारचं आपल्याला शांतता निर्माण होते किंवा एक प्रकारचं थोडक्यात सगळीकडे लक्षात घ्या प्रत्येक प्राणायामाने रिलॅक्सेशन होतं, कामिंग माइंड होतं किंवा आपल्याला मनावरती प्रत्येक कारण श्वास आणि मनाचा एक
चा खूप मूलभूत संबंध आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही श्वसनाचा, तेव्हा मनातले विचार कमी व्हायला मदत होणार. मनातले विचार जेव्हा कमी होतात तेव्हा आपोआप शांतता. तुम्हाला त्रस्त कधी होता तुम्ही, तर तो मनात मनात वेगवेगळे विचार आले की तुम्ही त्रस्त होता. जेव्हा मनातलेच विचार पूर्णपणे कमी होतात तेव्हा आपोआपच एक प्रकारची शांतता लाभते आणि ही शांतता खूप कमी वेळा लाभते. तर ती शांतता तुम्हाला काय होते की श्वसनाकडे पूर्णपणे जागरूकपणे लक्ष दिल्यामुळे प्रत्येक प्राणायामामध्ये हे शांतता किंवा हा रिलॅक्सनेस तुम्हाला काय हे होणार आहे. त्याच्यानंतर हायपर टेन्शन कमी व्हायला, कारण शांतता लाभली की आपोआपच रक्तदाब होणार आहे. त्याच्यानंतर बाईल सिक्रिशन जे लिव्हरमध्ये किंवा तुमच्या कमी व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये उष्णता एक्स्ट्रीम जर हीट असेल तर शरीरामध्ये किंवा तुमचे हातपाय जळजळ करत असतील तर ते कमी करायला सुद्धा काय होतात, ह्या शीतकारी प्राणायामाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होते. तुमची शरीर लंग कपॅसिटी वाढवायला किंवा तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढवायला मदत होते. तुमचं एकाग्रता वाढवायला पण काय होते की उज्जाई प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम दोघांची पण काय होते, मदत होते. त्याच्यानंतर हठयोग प्रदीपिकेमध्ये अजून काय सांगितलंय की शीतकारी प्राणायामाने काय होतं की एक प्रकारचे आपल्या चेहऱ्यावरती किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की शीतकारी प्राणायाम म्हणजे ग्रंथोक्त बघा, शीतकारी प्राणायामानुसार काय सांगितलं की अनाबॉलिक इफेक्ट ऑन द बॉडी म्हणजे काय की एक प्रकारची तकाकी किंवा चकाकी येते चेहऱ्यावरती, एक प्रकारचा कांतिमान फेस होतो आपला. चेहऱ्याला त्वचेला एक प्रकारची चकाकी येते किंवा फेस चकाकायला लागतो. नंतर आपली मनातली मानसिक शक्ती वाढते आणि आपल्याला एक प्रकारचं सौंदर्य, चेहऱ्याला एक प्रकारचं सौंदर्य प्रदान करतं ते. आणि त्यामुळे आपण एक प्रकारचा शीतकारी प्राणायाम केला तर आपण अट्रॅक्टिव्ह किंवा सुंदर दिसायला लागतो. जर रेग्युलरली आपण शीतकारी प्राणायाम केला तर आपल्या चेहऱ्यामध्ये एक प्रकारचा अट्रॅक्टिव्हपणा किंवा एक तेज किंवा एक प्रकारच्या त्वचेला कांतिमानपणा लाभतो आणि त्याच्यामुळे नॅचरली अट्रॅक्टिंग पॉवर आपल्याकडे काय होते, निर्माण होते. आणि आपली जी सहनशक्ती आहे, सहन करण्याची शक्ती पण काय होते की शेतकरी प्राणायामामुळे वाढते. हे आपल्याला ग्रंथोक्त इफेक्ट सांगितलेत मी तुम्हाला, आता हे 2-4 सांगितलेत ते. नंतर प्राणायामामुळे काय होते की आपल्या शरीरातला आळस पूर्णपणे, लिथार्जी किंवा जो आळस आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि तो काय करतो आपल्याला प्रामुख्याने उत्साही आणि काय बनवतो की की, एक प्रकारचं उत्साही किंवा आपल्याला दीर्घायुष्य बनवायला मदत करतो. आता ह्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची तर प्रामुख्याने हा उन्हाळ्यातच करावा शक्यतो. त्याच्यानंतर साधारणतः सकाळी करावा, सकाळी अगदी अर्ली करावा. त्याच्यानंतर काय करायचंय की जर 20 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर टेम्परेचर कमी असेल हवेचं, तर तशा थंडीमध्ये 20 डिग्री टेम्परेचर पेक्षा कमी असलेल्या हवा तापमानामध्ये अगदी म्हणजे थंड तापमानामध्ये हा प्राणायाम करू नको. तर तर 20 डिग्री टेम्परेचर पेक्षा हवेचं तापमान कमी असेल आणि तिथं केला तर आपल्या शरीराला काय होतं की हार्मफुल करतो किंवा काही इजा पोहोचवतो हा प्राणायाम. आणि शक्यतो उघड्या हवेमध्ये करताना पण खूप थंडी असेल तिथं करू नये, तर आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो. क्लोज रूम मध्ये किंवा एखाद्या बंदिस्त खोलीत करावा शक्यतो. खूप लोक नसावीत त्या खोलीमध्ये आणि प्रामुख्याने रूम टेम्परेचर असावं, म्हणजे जे काही नॉर्मल टेम्परेचर आहे ते. किडे वगैरे किंवा जंतू नसावेत, कारण बाह्य हवेमध्ये डास, किड, चिलटे असण्याची शक्यता आहे. ते तोंडात जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे शक्यतो स्वच्छ ठिकाणी किंवा जिथं चांगली जागा आहे, जिथं पॉसिबली इन्फेक्शन होणार नाही आपलं, अशा ठिकाणी केला पाहिजे. आता शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपण काकी मुद्रा करतो आणि जीभ काय करतो, ओठावर ठेवतो आणि त्याच्यातून आपण तोंडाने काय करतो, श्वास घेतो. त्याला आपण काय म्हणतो, शीतली प्राणायाम म्हणतो. आता ह्या नावाप्रमाणेच काय की त्याचं आपल्याला एक लक्षात येतं की शीतली म्हणजे काय, तर एक प्रकारचा शीतलपणा किंवा आपोआपच नावावरनं लक्षात येतं की त्याचा एक बेनिफिट असणार आहे. शरीरामध्ये शीतलपणा किंवा गारवा निर्माण करत असणार आहे. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं की आपण किती नाही म्हणलं तर त्याच्यामुळे एक प्रकारचा शीतलपणा किंवा निर्माण होतो. नंतर इथं पण तुम्ही असं सांगू शकता की इथं पण प्रामुख्याने काय होतं की छातीने श्वासन केलं जातं, थोरॅसिक ब्रिदिंग
इथं आणि थोड्या प्रमाणामध्ये लोअर ॲबडॉमेन काय होतं, शीतली प्राणायामामध्ये पण आपोआपच कॉन्ट्रॅक्ट केलं जातं किंवा आपोआपच कॉन्ट्रॅक्ट होतो श्वास घेताना किंवा सोडताना. मग ह्याचे फायदे काय आहेत ह्या प्राणायामाचे? तर हा सगळ्यात सोपा आणि सहज करता येण्यासारखा प्राणायाम आहे. तर काय होतं, की ह्याचा नावच सांगतं आपल्याला, की आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा थंडवा किंवा गारवा हे काय करतं, निर्माण करतं. त्याच्यानंतर काय होतं, की नॉर्मल जेव्हा हवा आत घेतो, तेव्हा ती जरी बाहेरून थंड असली तरी शरीरात गेल्यावर काय होते, की ती शरीराच्या स्पर्शाने गरम होते आणि आपोआपच काय होते, की ती परत काय होते, की आपोआपच सगळ्या चॅनलमधून जाऊन, जाऊन गरम होत जाते. त्याच्यामध्ये ह्यांनी सांगितलं, की त्यामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये हा प्राणायाम काय करायचा आपण शक्यतो जास्त आपल्या शरीरातलं बॉडी टेम्परेचर कमी करायला. कारण थंड हवा जेव्हा तुमच्या शरीरात जाणार आहे, तेव्हा ती काय करणार आहे, की शरीराचं टेम्परेचर ती घेणार आहे हवा गरम करायला आणि आपोआपच तुमच्या शरीराचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं आणि शरीराचं टेम्परेचर कमी झालं, की तुमच्या शरीराला काय होतं, एक प्रकारचा थंडपणा. मग त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हा प्राणायाम केला, बाहेरची थंड हवा आत घेतली, तर आपोआपच काय होणार आहे, की शरीरातील उष्णता त्यातनं उष्णता त्या थंड हवेला लागणार आहे. तर ती त्या हवेमध्ये ती उष्णता मिसळणार आहे आणि शरीराचा टेम्परेचर कमी होणार आहे आणि आपोआपच तुम्हाला एक प्रकारचा थंडपणा शरीराला जाणवणार आहे किंवा दाह तुमच्या शरीराचा होणार आहे. आणि हठप्रदीपिकेमध्ये असं सांगितलंय किंवा ग्रंथोक्त असं सांगितलंय, की जे प्लीहा चे आजार आहेत, आपली जी स्प्लीन आहे, प्लीहा जी आहे, तिचे सगळे आजार कमी करायला किंवा आपल्या फिवर किंवा ताप कमी करायला, नंतर आपली सूज, शरीरातली जी इन्फ्लामेशन आहे, शरीरामध्ये सूज असते, ती कमी करायला किंवा जे बाईल आहे आपल्या यकृतामध्ये, ते जर ओव्हर प्रोडक्शन होत असेल, ते जास्त प्रमाणात बनत असेल, तर ते कमी करायला. नंतर जे विषारी जेवण आपण चुकून घेतो, टॉक्झिक फूड म्हणा किंवा आपल्या शरीरामध्ये विषमाशन, विरुद्धाशन, अनशन केल्यामध्ये शरीरामध्ये जे आमवात किंवा विष तयार होतं, तर ते सुद्धा कमी करायला काय होतं, या शीतली प्राणायामाचा काय होतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. नंतर आपली तहान कमी करायला, कारण लाळ सलायवेशन झालं की तहान आपली आपोआपच कमी होते. नंतर आपली आपली भूक कमी करायला सुद्धा काय होतं, की शीतली प्राणायामाचा ज्यांना जास्त प्रमाणात भूक लागते त्यांनी शीतली प्राणायाम केला तर भूक सुद्धा कमी व्हायला काय होते ह्याच्यानी मदत होते. त्याच्यानंतर काय तयार होतं, की अजून आपल्याला आपलं काय होतं, की हे पूर्णपणे श्वसनाची आपल्या फुफ्फुसाची कपॅसिटी वाढवतं आणि म्हणजे सगळ्या आणि एक प्रकारचा उत्साहीपणा आपल्या शरीरामध्ये घेऊन येतं. हे काय झाले शीतली प्राणायाम. त्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची आपल्याला प्रामुख्याने, ह्याच्यामध्ये पण त्यांनी काय सांगितलं, की जर अ, माय म्हणजे 5 ते 10 डिग्री सेंटीग्रेड जर टेम्परेचर असेल, तर तिथं त्यांनी काय सांगितलं हा प्राणायाम कर. त्याच्यानंतर खूप उघड्या जागेवरती जिथं जंतू, किडे किंवा मच्छर आहेत अशा ठिकाणी करू नये. तर तिथं स्वच्छ जागी करावं आणि खूप थंड ठिकाणी करू नये किंवा थंडीत करू नये जास्त. हे त्यांनी त्याचे कॉशन किंवा काळजी सांगितली. आता सूर्यभेदन प्राणायामाचे माहिती आहे सगळ्यांना, की उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि तो परत ना दोन्ही नाकपुडीने सोडू शकतो किंवा डाव्या नाकपुडीने सोडणे. तर ह्याच्यामध्ये प्राणायामामध्ये आपण असं करू शकतो. आता सूर्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला, की उजवी नाकपुडी आणि चंद्र म्हणजे डावी नाकपुडी. आता आपण याच्यामध्ये काय करतो साधारणतः, की दक्षिण नाडी किंवा सूर्य नाडी जी आहे ती आपण काय करतो साधारणतः इथे वापरतो. ह्यालाच आपल्याला घेरड संहितेमध्ये प्राणायाम म्हणून याचा उल्लेख आढळतो. आणि इथं काय होतं, की किती नाही म्हणलं तरी आपल्या इथे एक प्रकारच्या एनर्जीज असतात, आपल्या ऊर्जा असतात शरीरामध्ये. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा किंवा त्या ऊर्जांना काम करायला उद्युक्त करायला काय करतं, सूर्याची उष्णता किंवा सूर्यनाडी उद्युक्त होणं महत्वाचं असतं. तर ते सगळ्या ह्या सूर्यभेदन प्राणायामामध्ये काय होतं, किती नाही म्हणलं तरी ह्या गोष्टींमुळे काय होतं, अ, आपल्याला ह्या ऊर्जा उद्युक्त व्हायला किंवा हे एनर्जी उद्युक्त व्हायला आपल्याला मदत होते. नंतर जी अंबिलिकस आहे, आपली नाभी आहे, त्याची पण त्याच्यामध्ये पण तिचं काम सुधारायला पण काय होतं ह्याच्यामध्ये मदत होते. याच्यामध्ये आपण काय करतो बेनिफिट्समध्ये, की हाटप्रदीपिकेनुसार जे फायदे सांगितलेत ह्या प्राणायामाचे, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की जे आपले
सायनसेस आहेत आपले जे पूर्ण, हे 5-6 प्रकारचे सायनसेस असतात. मॅक्झिलरी सायनसेस, फोरहेड सायनसेस असतात, इथमॉइड सायनसेस असतात. तर आपल्या ह्या कपाळावर सायनसेस असतात, नाकाच्या साईडला 2-3 सायनसेस असतात आणि आपल्या चिक बोन वरती 2 सायनसेस असतात. तर हे जे काही 6 सायनसेस आहेत आपले सगळे, हे काय असतात, हवेची पोकळी असते याच्यामध्ये. आणि ह्या हवेची पोकळी असते जे सायनसेस म्हणतात, ह्याचं काम सुधारायला काय होतं आपल्याला, ह्या प्राणायामाचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. तर ह्या सायनसेस म्हणजे सगळ्यात प्रामुख्याने जे कपाळावरील सायनसेस आहेत किंवा त्याच्यामध्ये जे डिसऑर्डर किंवा व्याधी आहेत ते कमी करायला, नंतर आपल्या शरीरामध्ये जंताचं प्रमाण असेल तर त्या जंतांना इरॅडिकेट करायला, काय त्या जंतांना कृमीनाशक म्हणून ह्या सूर्यभेदन प्राणायामाचा सगळ्यात जास्त, कारण उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेने सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेस वाढते. मेटाबॉलिक प्रोसेस वाढल्या की आपली कॉन्स्टिपेशन पण राहणार नाही, तर आपली मलाष्टमाची प्रवृत्ती जाऊन तिथं काय होणार की आपल्याला मोशन्स लवकर लवकर पास होणार आणि मोशन पास झाले की त्यातनं जंतू बाहेर पडायला पण काय होते, जास्त प्रमाणामध्ये मदत होते. आणि सूर्यभेदन प्राणायामाने काय होतं की शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता किंवा हीट निर्माण होते. त्यामुळे तुम्ही करू शकता की सूर्यभेदन प्राणायाम, तुम्हाला थंडीमध्ये हा प्राणायाम करू शकता शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी, किंवा तुम्ही जेवलाय तर तुम्हाला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह करून तुम्हाला जेवण म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा मेटाबॉलिक रेट वाढवायचं. ज्यांचा मेटाबॉलिक रेट कमी आहे, ज्यांना ओबेसिटी आहे, अशा लोकांना पण सूर्यभेदन प्राणायामाचा काय होतो की जास्त प्रमाणामध्ये उपयोग होतो. नंतर ह्याच्यामुळे काय होतं की आपलं जे वृद्धत्व आपल्याला येतं लवकरात लवकर लवकर लवकर, तर ते वृद्धत्व लवकर येत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही सूर्यभेदन प्राणायाम करता तर हे वृद्धत्व आपलं काय केलं जातं, लांब ढकललं जातं किती नाही म्हणलं तरी. म्हणजे आपलं वृद्धत्व जवळ येऊ देत नाही आपण, म्हणजे आपल्याला तरुण दिसायला मदत करतो सूर्यभेदन प्राणायाम. आणि त्यामुळं एक म्हणजे व्यक्ती यंग किंवा एक प्रकारचा सुंदर दिसायला लागतो किंवा एक प्रकारचा तरुण दिसायला लागतो, कारण त्याच्यामध्ये काय होतं की सहनशक्ती वाढते, उत्साह वाढतो, एक प्रकारचा ताजेतवानेपणा वाढतो. त्याच्यानंतर ह्याच्याने आपल्या फुफ्फुसाची काय होते की एक प्रकारची क्षमता वाढते. रेस्पिरेटरी श्वसनाचा किंवा एक प्रकारचा व्यायाम आहे आपल्या शरीराला, पूर्ण छातीला आणि फुफ्फुसांना. नंतर आपल्याला एक प्रकारचं स्थिर मनाच्या स्थिरतेला, मनाची स्थिरता मेंटेन करायला सगळ्यात जास्त काय करतो, मदत करतो. आणि बेटर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता किंवा एक प्रकारची एकाग्रता निर्माण करतो. नंतर अनुलोम विलोम प्राणायामामध्ये जे काही हार्मोनी किंवा बॅलन्स आहे, तर तो सुद्धा आपण काय करू शकतो की तो ह्याच्यामध्ये आपण हळूहळू काय करतो, म्हणजे इथं तर आपण फक्त एकच नाकपुडी हे करतोय, परंतु हा बॅलन्स साधायला पण हा प्राणायाम काय करू शकतो, ह्याची प्रॅक्टिस किंवा ह्याचा सराव काय करू शकतो, हळूहळू मदत करू शकतो. नंतर अलीकडच्या ह्याच्यानुसार असं सांगितलं गेलं की ऑक्सिजनचं जे शोषण आहे आपल्या शरीरामधलं, ते सुद्धा ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जेव्हा आपण कुंभक करतो तेव्हा वाढतं. आणि ह्याच्यामध्ये हार्ट रेट किंवा आपण हृदयाचे ठोके मॉडर्न शास्त्रानुसार किंवा आत्ताच्या शास्त्रानुसार आपण जेव्हा सूर्यभेदन प्राणायाम करतो तेव्हा हृदयाचे ठोके जास्त प्रमाणात वाढतात. नंतर आपली शारीरिक क्षमता, फिजिकल आपली वर्क कॅपॅसिटी सुद्धा जास्त प्रमाणात वाढते या प्राणायामामुळे. नंतर आपलं काय होतं की वजन कमी करायला हा प्राणायाम खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करतो. म्हणजे साधारणतः 25 राऊंड जर आपण केले त्याचे, जर डेली त्याचे 25 राऊंड आपण केले तर आपल्याला वेट रिड्यूस करायला किंवा वजन कमी करायला हा जास्त प्रमाणामध्ये मदत करतो. आणि दिवसामधून जर आपण 4 वेळा केलं आणि एका वेळेस 25 आवर्तन, तर आपल्याला काय होतं की वजन कमी करायला ह्याची मदत होते. त्याच्यानंतर हे विचार करा तुम्ही ह्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची, तर हाय ब्लड प्रेशर, ज्यांना रक्तदाब, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना झोप कमी लागते, इन्सोमनियाचा त्रास आहे, झोप म्हणजे आहे ज्यांना, किंवा ज्यांना डिफरंट पाळीमध्ये, म्हणजे काय की ज्यांना रात्र पाळी किंवा दिवस पाळी असं डिफरंट मध्ये काम करावं लागतं, किंवा त्यांनी हे सूर्यभेदन प्राणायाम न करता फक्त अनुलोम विलोम प्राणायाम करावा. त्यांनी सूर्यभेदन प्राणायाम शक्यतो करू नये, कारण त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जास्त प्रमाणात होतात, मग त्याच्यामुळं
व्हायटल एनर्जीची जे म्हणजे ऊर्जा जी आहे जास्त प्रमाणामध्ये वापरते. परंतु मग ती ज्यांना रात्रपाळी त्यांना ऑलरेडी शक्ती कमी झालेली असते, तर त्यांनी किंवा ज्यांना हाय रक्तदाब उच्च रक्तदाब आहे तर त्याच्यामध्ये पण काय होणार, त्यांनी पण काय करायला की ऊर्जा जास्त प्रमाणात वापरली त्यामुळे अजून थकवा जाणवणार आहे. तर त्यांनी ह्या गोष्टींचा काय करू नये जास्त प्रमाणात, कारण हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब पण वाढणार आहे. त्यामुळे ज्यांना सिव्हिअर हायपरटेन्शन आहे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी काय करू नयेत, करू नये. ज्यांना आध्यात्मिक उन्नती पाहिजे, हं आध्यात्मिक उन्नतीसाठी जर सूर्यभेदन प्राणायामाचा काय करतो सगळ्यात जास्त उपयोग होतो. पण हा उपयोग सुद्धा एखाद्या योगी शिक्षकाच्या अंडर किंवा त्याच्या हाताखाली राहूनच आपण त्याच्या सल्ल्यानेच केला पाहिजे. असं आपण मनाने करून नाही चालणार. आध्यात्मिक उन्नतीमध्ये ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपल्याला कंट्रोल करता आल्या पाहिजेत किंवा त्याच्यावरती आपल्याला त्या आपल्याला सहन करता आल्या पाहिजेत किंवा त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल, तर ते जेव्हा आपल्याला एक चांगला गुरु मिळेल तेव्हा आध्यात्मिक उन्नती करायला सुद्धा ह्या सूर्यभेदन प्राणायामाचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. पण तो पण एखाद्या अंडर ऑब्झर्वेशन योगी तत्वज्ञानाच्या हाताखालीच करावा. लेक्चर आहे का पुढचं कुणाचं? हो मॅडम. हो मॅडम. मग आता आपलं फक्त भस्त्रिका प्राणायाम राहिलाय आणि भ्रामरी प्राणायाम राहिलाय. तर ते ठीक आहे, पुढच्या लेक्चरला घेऊन मग ते स्त्रियांचे हे महत्व आपल्या योगिक प्रक्रियांचा स्त्रियांच्या आरोग्यावरती परिणाम, ते आपण पुढच्या लेक्चरला ते आणि हे मिक्स करून घेऊन टाकू. शेवटचं लेक्चर होईल ते आपलं.